हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे शुक्रवार 29 तारीख आणि विचार केला होता की नवीन वर्ष यायच्या आधी घराची जेवढी शक्य होईल तेवढी क्लीनिंग करायची। आणि काल मी तुमच्याशी एक व्हिडिओ शेअरही केला, जर तो बघितला नसेल तर त्यात मी माझ्या मास्टर बेडरूमचा टूर तुमच्याशी शेअर केला आहे। आणि आज ठरवलंच होतं की काही ना म्हणजे थोडीफार तरी साफसफाई करायची आणि त्यात आमच्या घरी आज आमचे फ्रेंड येणार आहे। सो म्हटलं चला ती जी बेडरूम आहे चाइल्ड बेडरूम तिथे व्यवस्थित जरा करते, म्हणजे सगळं आवरते। आणि वॉर्डरोब तर इतकं खराब आहे, याच्यामुळे इतक्या गोष्टी ना अस्ताव्यस्त होतात। लहान आहे माहिती आहे मला, तो गोष्टी करणारच खराब, पण ते आवरता आणि सगळं करता म्हणजे तेच रिपीट करावं लागतं। वॉर्डरोब आज ठीक केला, परत 8 दिवसांनी तो तसाच होतो, तर त्याचा वॉर्डरोब आता त्यालाच ठीक करायला लावते आणि थोडी बेडरूमही ठीकठाक करते आणि बाकीचंही थोडंसं क्लिनिंग करून घेते। कारण कोणी घरी येणार असेल, मग ते पाहुणे असू देत किंवा आपल्या ओळखीचे असू देत, थोडं घर क्लीन नीटनेटकं असलं तर त्यांनाही फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं। तर सगळ्यात आधी आता थोडाफार व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स तर आहे, व्हेजिटेबल्स घेऊन येते। म्हणजे आता आमचं दोघं तिघांचं काहीही केलं तरी झालं असतं या 2-3 दिवसात, पण आता कोणी येणार म्हटलं तर थोडंफार व्हेजिटेबल एक्स्ट्रा पाहिजे आणि बाकीचंही थोडंसं सामान घेऊन यायचं आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। थोडीशी कामं करून घेतली आणि त्यानंतर लगेचच बेडरूम क्लिनिंगसाठी लागली, कारण नंतर अश्विनचं काम चालू झालं की मग मला या रूममध्ये येता येणार नाही आणि क्लिनिंग तर अजिबातच करता येणार नाही। म्हणून जागच्या जागी काही वस्तू ठेवून दिला, म्हणजे त्यानेच पसारा थोडासा कमी होतो। त्यानंतर जे रियांशचं वॉर्डरोब आहे, वॉर्डरोब म्हणजे एक त्याचा कपड्यांचा सेक्शन आहे, त्या सगळे कपडे काढून दिले। आणि होतं असं की आता रियांश बऱ्यापैकी मोठा आहे, त्याचे कपडे तो ठेवू शकतो आणि काय घालायचे हेही तोच डिसाईड करतो। त्यामुळे होतं असं की जो त्याला कपडे किंवा एखादा टी शर्ट घालायचा असेल, जीन्स घालायचा असेल आणि तो सगळ्यात खाली असेल, तर सगळे कपडे उलट पालट करून तो खालची जीन्स किंवा टी शर्ट काढतो आणि त्यामुळे सगळे कपडे बिघडतात। किंवा मग चेंज करायचं असेल किंवा बाहेर जाऊन आलं तर कपडे ठेवायचे असेल तर तो तसाच ठेवून देतो। त्यामुळे सगळे कपडे काढून दिले, खूप अस्ताव्यस्त झालं होतं। आणि त्याला घडी करायला जेवढे शक्य होईल, जशी घडी करेल तसं ठीक आहे, पण ॲटलिस्ट जसं होतं त्यापेक्षा तरी ठीक होईल। आणि तोपर्यंत मी लागले क्लिनिंगसाठी। आणि तसंही मुलं थोडीशी मोठी झाली की जी कामं ती करू शकतात ती कामं त्यांना दिलीच पाहिजे। म्हणजे त्यांचे कपडे फोल्ड करून ठेवले किंवा मग कपडे थोडेफार वाळत टाकणे किंवा मग वाळलेले कपडे घरात घेऊन येणे, तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो, तर त्यांनाही सवय लागते आणि आपलीही थोडीफार मदत होते। तर तोपर्यंत रियांश जशी त्याला येतील तशी ते घडी घालून ठेवत होता। आणि क्लिनिंग झाल्यानंतर मला लक्षात आलं की ज्याने मी क्लीन करत होते त्याने व्यवस्थित क्लीन होत नव्हतं। जे एक फर्निचर क्लिनिंगचं आमच्याकडे वेगळं आहे एक लोशन, त्याने अश्विन नेहमी क्लीन करतात आणि ह्याचं जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम टाईम क्लिनिंगचं काम अश्विनचंच असतं। त्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती, पण क्लिनिंग झाल्यानंतर मला अश्विन बोलले की याने क्लीन करायचं नसतं, ते फर्निचरचं एक जेल आहे किंवा मग लिक्विड आहे, तेही स्प्रे करूनच क्लीन करावं लागतं। तर ही चूक झाली आणि परत मग मला ते काम करावं लागलं। तर परतचं काम झालं आणि आता सध्या सगळ्या लहान मुलांच्या सुट्ट्या चालू आहे आणि सकाळच्या वेळीही संध्याकाळच्या वेळीही लहान मुलं खेळायला येतात आणि रियांशलाही बोलवायला येतात। तर आता आले आहेत त्याचे फ्रेंड्स त्याला बोलवायला, आणि काम करता करता जर मित्र आले तर मग काय त्याची तीच घाई चालू होती की मम्मा मला जायचं आहे, पण कपडे फोल्ड केल्याशिवाय मी त्याला जाऊ देणार नाही आहे। नहीं पहले कपड़ों के फोल्ड कर, मैं भी तो वो कर रही हूँ, हेल्प कर रही हूँ, फिर जाते हैं, फिर जाना, फिर उधर से आके नहला दूंगी, 10 मिनट में आता हूँ बोल। सगळे फ्रेंड्स खेळायला बोलवायला आल्यानंतर रियांशची स्पीड डबल झाली आणि इतक्या फास्ट त्यांनी सगळ्या कपड्यांची फोल्ड केली। बऱ्यापैकी फोल्ड करत होता तो, म्हणजे एवढी माझ्यासारखी नाही पण ठीकठाक केली। त्यानंतर सगळी फोल्ड झाल्यानंतर मी त्याला खाली खेळायला पाठवलं आणि मी त्यानंतर मला माहिती होतं की हळूहळू मला करायचं आहे, कारण अश्विनलाही कामाला बसायला जरा अर्धा तास वेळ होता। तोपर्यंत मी पूर्ण वॉर्डरोब तर नाही पण रियांशचं वॉर्डरोब क्लीन केलं आणि वरूनही सगळी क्लिनिंग झालेली आहे, बेडही सगळं आवरून झालेलं आहे। आणि मग मला उशीर होऊ नये म्हणून मी पटकन स्टार बाजारमध्ये जाऊन आले। तिथे जास्त गर्दी नव्हती जसं तुम्ही बघितलं। त्यानंतर बरीचशी बॅक टू बॅक, जसं मी बोलले की मला आजही कामं होती
आल्यानंतर मला 2 दिवसाचे कपडे धुवून ठेवले, कारण ते लोकं आल्यानंतर वेळ कसा जाणार माहिती पडणार नाही आणि या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look. नेहमी कांदे, बटाटे, व्हेजिटेबल, फ्रूट्स आणले की सगळं स्वच्छ करून धुवून पुसून मी ज्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवते आणि कांदेही व्यवस्थित क्लीन करून टाकते विकर बास्केटमध्ये. पण यावेळी असं काहीच केलं नाही, कारण सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी झाडून आणि पुसूनही घेतलं होतं, म्हणजे मला संध्याकाळी करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी 3 वाजले ते सगळं करता करता. आणि गॅसचा ओटा सगळं पुसायचं राहून गेलं होतं, पण म्हटलं की आणखी कचरा होईल आणि परत तीच प्रोसेस करता करता मग खूप जास्त काम केलं की मला होतं कधी खूप जास्त इरिटेट होतं आणि त्यानंतरचं मग माझं कोणतंच काम करायचं लक्षही लागत नाही आणि इच्छाही होत नाही. त्यापेक्षा माझ्या डोक्याला किंवा माझ्या शरीराला जेवढं झेपेल फिजिकली जेवढं मला शक्य होईल ना तेवढं मी करते, बाकीचं सगळं सोडून देते किंवा ते तसंच ठेवते. तुम्ही काय करता असं झाल्यानंतर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण माझे पेशन्स लेवल संपल्यानंतर ही एक ट्रिक वापरते, एकतर ते सोडून देते किंवा मग अशी काहीतरी गोष्ट करते जी मला आवडते. तर मग बाकीचं सगळं आवरून घेते आणि जे येणार आहेत ते अश्विनचे फ्रेंड आहेत. आम्ही मुंबईला ज्या पहिले सोसायटीमध्ये राहायचो तिथेच तेही राहायचे. या आधीच्या एखाद दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल, पण आल्यानंतर मी परत एकदा भेट करून देईल तुमच्याशी. आणि खूप दिवस झाले, आता जवळपास 2 वर्ष होतील, तेही आले नाहीत आणि आम्हीही गेलो नाहीत एकदा मुंबई सोडल्यानंतर. तर बघू काहीतरी प्लॅन करूया. आता 31st आहेत, असा काही लांबचा प्लॅन किंवा मग कुठे जाण्याचा प्लॅन तर होऊ शकणार नाही, कारण ऑन टाईम होतही नाही, गर्दीही असते आणि रेटही खूप वाढलेले असतात, म्हणजे कुठे रिसॉर्टला वगैरे जायचं असेल तर बघू आता काय प्लॅनिंग आहे ते. त्यांनीही सांगितलं नाही आणि आमचं काही प्लॅनिंग नव्हतं असं, त्यामुळे लेट्स सी काय होतं. तर सगळं आवरून झालं आहे ऑलमोस्ट आणि जी मी बेडरूम सेट करून ठेवली आहे ती थोडक्यात तुमच्याशी आता छोटासा एक टूर शेअर करते आणि लवकरच मी तुमच्याशी माझ्या घराचा व्हिडिओही शेअर करेल. तर बघूया कशी क्लीन केली आणि कशी आहे आमची किड्स बेडरूम. तर बेडरूममध्ये एंट्री करतानाच सगळ्यात आधी दिसतो तो म्हणजे मिरर. आणि बरेच असे मिरर आहे, म्हणजे कुठेही तयार होता येतं. आणि हा मिरर स्पेशली गेस्ट, म्हणजे हा बेडरूममध्ये कोणी गेस्ट आलेत तर त्यांच्यासाठी तयार व्हायलाच आहे. आणि त्यानंतर आहे बेड, साईड टेबल. इथेही एकच साईड टेबल आला, कारण तिकडून वॉलला बेड आम्ही अटॅच केला आहे. त्यानंतर एका साईडला अश्विनचं वर्क स्टेशन, आणि वर्क स्टेशनसाठीही बरीच अशी स्पेस आहे, कुठेही कंजेस्टेड नाही आहे किंवा कुठेही असं कॉम्प्रोमाइज करावं लागलं नाही. पर्टिक्युलर अशी जागा मिळाली आणि खूप सारं स्टोरेज मिळालं. तर वर्क स्टेशनच्या वर अश्विनचेही बरेचसे बुक्स असतात, बॅग्स असतात, तर त्याच्यासाठी खूप सारं असं स्टोरेज बनवून घेतलं. आणि या रूममध्येही आम्ही जे फॉल सिलिंग केलं आहे तेही अगदी सिम्पल आहे. त्यानंतर असा एक कॉर्नर साईडचा बेड कुशन आम्ही येलो कलरचं घेतलं आहे. आणि या रूमची जी थीम आहे ती येलो, ब्लू आणि ग्रे कलर अशी आहे. आणि त्याचनुसार आम्ही पेंटिंग्सही सिलेक्ट केली आहे. आणि आमच्या बेडशीटही ऑलमोस्ट रूमला मॅचिंग होतील अशाच असतात. तर असा आहे या साईडचा बेड. आणि ही रूम मास्टर बेडरूमपेक्षा थोडीशी छोटी आहे, पण बऱ्यापैकी इथे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यात. आणि असं आहे वॉर्डरोब, त्यावरचं स्टोरेज मला वाटतं या रूमचं पूर्ण खाली आहे, पण जागा कधीही कमीच पडते कितीही असली तरी. तर बऱ्यापैकी हा रूम आम्ही सेट केला आहे रियांशसाठी. आता सध्या तो अश्विनचं वर्क स्टेशन आणि थोडंसं काम करण्यासाठीच जातो, पण आमचा दोन्ही बेडरूम आम्ही आत्ताच सेट करून ठेवलेत. आणि मिररच्या मागे हिडन स्टोरेज आहे, जसं त्या रूममध्ये होतं. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, ते मी दाखवायचं विसरली. थोडक्यात मी छोटासा एक तुमच्याशी टूर शेअर केला आहे. आणि पाहिजे असला तर मी एक म्हणजे होम टूर जेव्हा देईल त्यामध्ये डिटेल तुमच्याशी शेअर करेलच. तर
मुंबईवरून जे अश्विनचे फ्रेंड येणार होते ते एवढ्यात आलेही. मला वाटलं की उशीर होईल, कारण मुंबईहून येता येता इकडे ट्रॅफिक लागतं आणि आज फ्रायडे आहे, तर मला वाटलं होतं की उशीर होईल आणि संध्याकाळ होईल. पण 5 वाजलेत आणि 5 वाजता ते आलेही. फोनही केला नाही. ते बोलले की खाली आल्यानंतर फोन केला आणि आता अश्विन आणि रियांश दोघंजणं त्यांना घ्यायला गेलेत, कारण गाडीही पार्क करायची आहे. ती बोलली की डायरेक्ट घरी येऊनच सरप्राईज देणार होते म्हणून सांगितलं नाही. पण ठीक आहे, आता चहाच्या वेळेवर आली आणि आजपासून आमचा वीकेंड स्टार्ट होतो आहे. आणि जी काही क्लिनिंग करायची होती ती मी सगळी ऑलमोस्ट करून ठेवली आहे. तरी माझी भांडी घासायची राहिली आहेत, थोडा सोफा आवरायचा राहिला आहे. पण ठीक आहे, आता ते घरच्यासारखेच आहेत, तर करूयात हळूहळू कामं. आणि आय होप की आता वीकेंड छानपैकी आम्ही सेलिब्रेट करू आणि काहीतरी करू. म्हणजे आता एवढे सगळेजण आहेत म्हटल्यानंतर काहीतरी होणारच. तर व्हिडिओला मी आजच्या इथेच थांबवते. आणि जे आज येणार आहेत त्यांना तुम्ही आजच्या म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्येही बघितलं आहे, पण खूप दिवस झाले. तरी आता मी तुमची नव्याने ओळख करून देईल आणि बघूया आता उद्या काय होते. तर उद्याचे परवाचे व्हिडिओज येतीलच. थोडासा उशीर लागेल, कारण कोणी गेस्ट येतं तर मग थोडा वेळ त्यांच्यासोबत आपण स्पेंड करतो, मजा मस्ती करतो. तर मे बी थोडासा उशीर लागेल, तर उशिरा व्हिडिओ मिळतील, पण येईल पक्का. तर चला मग आता व्हिडिओला इथेच थांबवते आणि पुढचा एखादा नवीन छानसा व्लॉग घेऊन येईल. आय डोंट नो, मी याच्यासाठी म्हणते नाही तर उद्या म्हणत असते, पण उद्याची काही गॅरंटी नाही आहे म्हणून. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.